बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 96 96. तर काल झाली होती अनुश्री आणि दीपालीची जर्नी. काय 13-14 मिनिटांमध्ये यांची जर्नी आटोपली. पण आज विशाल कोटियन अनुश्री तन्वी कोलते, आय एम सो सॉरी यार, तन्वी कोलते हिची जर्नी दाखवली. काय ते कौतुक, बाबा 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 बाबा. किचन क्वीन, तंटा क्वीन, टास्क क्वीन, कोणती क्वीन आहे अजून? काय यार, केवढे ते तिला दिले उपाध्या. आणि एवढ्या उपाध्या दिल्यानंतर तन्वी विनर होणार नाही ना, याच्यावर डाऊट आहे मग मला, माहिती का. खरंच लय क्वीन, बीबी क्वीन, सोशल मीडिया क्वीन. ओ माय गॉड, सिरियसली काय सांगू आता मी. म्हणजे सगळ्या क्वीनचे किताब आहे ना, ते तिला दिलेत, तन्वी कोलतेला. तर मला सांगा, तन्वी कोलते विनर होणार नाही का आता? कौतुक सोहळा पण माहिती केवढा आहे. मग सबूत दाखवते मी, सबूत. हे आहे एपिसोड नंबर 96. हा केवढा आहे, विशालची बघा केवढं आहे, एवढीच. तन्वी कोलतेची बघायची का तुम्हाला? तन्वी कोलते एवढा मोठा प्रवास, एवढा हे सगळं बिग बॉसनी केलेलं कौतुक आहे तन्वीचं. तन्वीचं कोड कौतुक बघा. सगळं तर लिहिलं आहे मी. तर एवढं कौतुक केलं आहे. विशालचं 1 पान आणि तन्वीचे 2 पानं. बहुत बड़ी नाइंसाफ़ी है ये. चलो, नाइंसाफ़ी तो शुरू से होती आ रही है टोली के साथ, ये पहली बार थोडी है. या पण गोष्टी. तर आज विशालची जर्नी होती. खरंच टोळीचा सरदार झाला तो. बिग बॉसनी कुठून सुरुवात केली, चला आपण पण सुरुवातपासून सुरुवात करूया आता इथून. मग मी मध्ये सांगते तुम्हाला काय गोष्टी काय नाही. इथं टोळी बिग बॉस म्हणताय विशालाला, टोळीचे सरदार झाले, मास्टर माइंड झाले तुम्ही. टोळीच्या माध्यमातून विरोधकांवर हावी होण्याचा नेहमी प्रयत्न केला आणि झाले पण. इथे दिसला तुमचा अभेद्य, आणि अनेकदा चाली तुमच्या योग्य पण ठरल्या, तर काही चाली तुमच्या फसल्या. त्यामुळे इथे दिसला अभेद्य, न डगमगणारा टोळीचा सरदार. असं. आणि टोळीचा सरदार नंतर टास्कमध्ये काय यार 200%, टास्कमध्ये 200% दिले, पण संघर्ष पाठ सोडत नव्हता. काय करता बिग बॉस, तुम्ही त्याच्या संघर्षाला आहे ना, अजून तुमचे काय असेल ते जोडून दिले तुम्ही. संघर्ष पाठ सोडत नव्हता. आपल्या सदस्यांच्या बंडखोरीमुळे तुम्ही थोडे खचलात, पण मग नंतर हिमतीने सगळ्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला. हळूहळू टोळीमधले एक जण घर सोडून गेले. काय बोलता बिग बॉस, घर सोडून गेले का तुम्ही पाठवले? म्हणजे विशाल जसा स्ट्रॉंग होत होता, जसा तो टोळीबरोबर सोबत घेऊन सगळ्यांना चालवतो. समोर रोशन असो, रुचिता असो, अनुश्री असो किंवा तो स्वतः असो, हे 4 जणं जसा विशाल यांना सोबत घेऊन चालत होता, बिग बॉसनी सगळं करून घेतलं. बिग बॉसनी चुगल्या दाखवल्या, अनुश्रीला विशालची, रोशनला विशालची. पण त्यांनी काय 1 नंबर मॅन्युप्युलेटर आहे. तर तो बोलला पण आहे, आज दाखवलं पण जर्नीमध्ये, मी जर मॅन्युप्युलेट करतो आणि ते मॅन्युप्युलेट होता, तर ही मग माझी कला आहे, असं बोलला आहे तो. आणि खरोखरच कला आहे यार, नाही का. समोरचा त्याच्या इन्फ्लुएन्सिंगमध्ये येतो ना,
रोशनला तुम्ही बघा दाखवली ती चुगली, तो बोलला होता मी आत्ताच्या आत्ता टोळी सोडतो. विशालनी फक्त 1 का 2 लाईनी बोलल्या, चुपचाप टोळीत परत आला रोशन भजनकर. तर याला म्हणता गेम फिरवणं. तर या सगळ्या केली आहे, मास्टर माइंड बनला, टोळीला एकत्र ठेवलं, चुगल्या दाखवूनसुद्धा, सगळ्या गोष्टी करूनसुद्धा. जर बिग बॉसला वाटलं अरे यार यांची टोळीच तुटत नाही, हे चौघं एक संध्या ना तोपर्यंत आपला काटा ना बिली 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 असा हवेचा पत्त्यासारखा असा हालत राहील. कारण त्यांच्यामध्ये मग कोणीच काय म्हणतात, यांच्याकडे बघा रुचिता 1 नंबर टास्क खेळायची, रोशन गडी माणूस 1 नंबर टास्क खेळायचा, विशाल 1 नंबर टास्क, म्हणजे सगळे ताकदवर होते. म्हणून हे टास्कमध्ये हवी पडायचे. बिग बॉसला वाटलं यार आपण यांना तर तोडूच शकत नाही, करावं तर काय करावं, विशाल पण तुटत नाही, या रोशनला आपण चुगली दाखवली तो बी फुटत नाही टोळीतून, करावं तर काय करावं. आणि अनुश्री होती तळ्यात मळ्यात, इकडे तिकडे, पण ना तिकडे गेली ना इकडं आली, पण तिने तिचा इंडिव्हिज्युअल गेम खेळा आणि आली आता टॉप 5मध्ये. या सगळ्या गोष्टी दिसल्या आपल्याला, ठीक आहे. तर बिग बॉसला वाटलं आपण यांना तोडू शकत नाही, आपण यांना फोडू शकत नाही. आता डोक्यावरून पाणी गेलं, आता मला यांना काढलंच पाहिजे, खेळू दे विशालला एकटं, खात्री एकटा प्लस काटा भारी पडेल. पण खरोखर विशाल एकटा भारी पडला बाई, क्या बात आहे. खरंच तोडू नाही शकले विशालला. विशालला एक एक करत रोशन रुचिता सगळे बाहेर काढले यांनी. अनुश्रीला का बरं सोडलं, अनुश्रीने टोळी सोडली होती, ती विशालबरोबर बसायची, पण काय काय वेळेस त्याच्यावर बसून त्याच्या पाठीत खंजीरबीर खूप वेळा खूप बसला आहे तिने सुरुवातीला. बघा तुम्ही, जेव्हा कॅप्टन्सी नाही मिळाली लगेच टोळीतून बाहेर पडली, नंतर तिला कॅप्टन्सी मिळाली, नंतर पण ती विशालशी ठीकठाक बोलत होती. पण जेव्हा पण कॅप्टन बनण्याची संधी आली तर तिने विशालचं नाव नाही पुढं केलं, स्वतःला पुढं केलं नेहमी. तर मी हेच म्हणलं, स्वतःसाठी इंडिव्हिज्युअल प्लेअर म्हणून आहे अनुश्री, त्याला नॉमिनेटही केले तिने विशालला, तुम्ही पाहिलं असेल तर. संघर्ष पाठ सोडत नव्हता आणि बिग बॉस जे आहे ना त्याच्या संघर्षामध्ये वाढ करत होते विशालच्या. म्हणे प्रयत्न करत होते, वादविवाद होत होते, नेहमी म्हणायचे मी दगड आहे, मी रडत नाही, पण त्याला पाझर फुटायचा. जेव्हा टोळी सदस्य बाहेर जात होते तेव्हा उदास झाले, जात होते का तुम्ही घालवत होते बिग बॉस. मग नंतर जे काही केलं, दोस्ती दुश्मनी डंके की चोटवर केली, म्हणून ठरलात या घराचे मास्टर माइंड. आणि बघूया या मास्टर माइंडचा प्रवास. छान होता प्रवास, खरंच भारी रेट केला होता, इवन बोलला पण आहे विशाल. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते का विशालचा प्रवास जो आहे, जर्नी व्हिडिओ जो आहे तो किती मिनिटांचा होता. अनुश्री आणि दीपाली यांचा 13-14 मिनिटांचा होता. पण इकडं विशालची जर्नी व्हिडिओ होती 17 मिनटं 24 सेकंड. 17 मिनटं 24 सेकंड्सची जर्नी विशाल कोटी यांची होती. आणि विशाल खरोखरच मास्टर माइंड गेम जो आहे घरामध्ये खेळताना दिसलेला आहे. आणि त्याने त्याचे बरेच शेड दाखवले, आपल्याला दिसलं पण सगळं. यार तुम्ही दिव्याला पाहिलं का, दिव्या दिसलीच नाही ना. सोनाली राऊतचा एकच शॉट दिसला आहे मला, फक्त एक शॉट, तो पण विशालच्या जर्नीमध्ये तर दिसलाच नाही. तो दिसला तन्वीच्या जर्नीमध्ये, एकच शॉट सोनालीचा पण मला एकदाच दिसली, ती नॉमिनेशनच्या वेळेस काहीतरी. दिव्या शिंदे दिसलीच नाही. पण आता बघूया उद्या राकेश बापटच्या जर्नीत दिव्या शिंदे दिसते का, कारण ते एक भाऊ बहिणींचा एक बॉन्ड शेअर करायचे, भाऊ बहीण. तर दिव्या शिंदे उद्या दिसते का राकेश बरोबर, बघूया आपण. की काढून टाकलं. रुचिताला दाखवलं यांनी आज विशालबरोबर, तो एक बॉन्ड होता ना तो दाखवला रुचिताचा. बरं बिग बॉस मला हे काही कळत नाही, तुम्ही तन्वीचं अकाउंट रिटर्न आणून दिलं. कलर्स मराठीने अथक प्रयत्न करून विशाल कोटी यांचं 1.6 मिलियनचं अकाउंट आणलं. तुम्ही तन्वी कोलतेचं अकाउंट आणलं. रुचिताने काय केलं, रुचिताचं बी अकाउंट आणून द्यायचं की, काहीतरी 140 KV
फॉलोवर वगैरे आहे तिचे काहीतरी 140K 139K काहीतरी. तिचं अकाउंट द्यायचं की बिग बॉस. फक्त या दोघांचं अकाउंट आणलं बिग बॉस, तन्वी विशाल. चला मग नंतर प्रवास जो आहे विशालचा दाखवण्यात आला, अगदी मजेशीर सगळं. तो जो प्लॅनिंग करायचा, तो फ्लॉटिंग करायचा, नंतर ते टोळीची एकता वगैरे सगळ्या गोष्टी त्याने दाखवण्यात आल्या. नंतर इकडं विशाल म्हणतोय येस विशाल विशाल असं म्हणत होता. नंतर विशाल म्हणतोय दुश्मनाला कधी मी खाली पाडून स्वतः वर नाही उठलो, दुश्मनाला नेहमी वर आणलं आणि समोरासमोर आणलं आणि मग ठोकलंय. वा वा असं म्हणतो विशाल. आणि मग बिग बॉस म्हणताय विशाल एकटे नाही पडलात, पण तुम्ही एकटे लढलात. हो बरोबर बिग बॉस, विशालला एकटे पडण्यात तुम्ही कारणीभूत होतात, पण त्यांनी पण हार नाही मानली. विशालला तोडण्यात तुम्ही काही कमी नाही केली, पण विशाल तुटला नाही, तो लढला आणि इथपर्यंत आला. विशालला जबरदस्त सपोर्ट आहे बाहेर, एवढं नक्की. पण ज्याप्रमाणे आता मी तन्वी कोलतेबद्दल बोलणार थोड्या वेळात. एक सांग का, सोडून द्या बाई हेड, मी हेच म्हणत. तुमचे जे फेवरेट आहे, ज्यांना तुम्ही पहिल्यापासून फेवरेट आहे, प्रेम करताय बाई, त्यांना करा जाऊन वोट. विशाल असेल विशालला, तन्वी असेल तन्वीला, दीपाली असेल दीपालीला, राकेश बापट असेल त्याला, किंवा मग अनुश्री माने असेल तिला. जे जे तुमचे फेवरेट आहे जा धडाधड वोट करा. सोडा गोष्टी, हा तसा खेळा तो तसा खेळा. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ज्याला पसंत करताय ना द्या त्याला बिंदास वोट, जाऊ द्या. मी तेच म्हणत, जे तन्वीचे फॅन आहे ना पहिल्यापासून एकदम तन्वी चे फॅन, तुम्हाला वाटत असेल का बुवा आता निगेटिव्ह दिसते, हे दिसते ते दिसते, जाऊ दे, दिसते. तुम्ही पहिल्यापासून 85 दिवस तिच्यावर प्रेम केलं ना, तिला प्रेम दाखवलं ना, तुम्ही वोट्स केले, सपोर्ट केला, सोडून द्या एक हप्ता आणि करा परत तिला वोट, जाऊ द्या. मी कुठं म्हणते दुसऱ्याला फेवरेट बनवा, करा तुमच्या फेवरेटला वोट. विशाल असेल विशाल, तन्वी असेल तन्वी, अनुश्री असेल अनुश्री, राकेश बापट असेल राकेश बापट, करा बिंदास वोट आपल्या फेवरेटला. मग इकडं विशालने बोलला, मग बिग बॉस ते बोलले, मी जसं बोलले तुम्ही लढलात. मग इकडं विशाल म्हणते थँक्यू बिग बॉस, पूर्ण महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे, थँक्यू असं बोलला विशाल. विशाल म्हणतोय घरात येऊन, जिसने भी एडिट किया ना उसको चुम्मा देने वाला हूँ मैं. वा वा वा. मग इकडं दीपाली म्हणते सुगली कोणाची दाखवली सुगली. तर विशाल म्हणतोय मला चुगली नाही, मला फक्त मी दिसलो. वा चुगल्या इतक्या काय दाखवण्यात नाही आल्या. मग त्याच्यानंतर इकडं भाई तन्वीचा प्रवास चालू झाला. इथं तन्वीचा प्रवास बिग बॉसने चालू केला आणि मी तुम्हाला तन्वीची जर्नी पण सांगाल किती मिनिटाची होती. तर तब्बल 2 पानं भरून तन्वीचा जे कौतुक आहे ते लिहिलं आहे तन्वीबद्दल. बिग बॉस स्वतः बोलले, बिग बॉस स्वतः तन्वीबद्दल बोलले. तर काय बोललेत, पोस्टरवर झाकायचं होतं. तुम्ही ब्लॉकबस्टर सिनेमा दाखवला, एकाकीपणा, ड्रामा, संघर्ष, मजा मस्ती सर्व काही होतं तुमच्या जर्नीमध्ये. वा वा वा. कारण या सिनेमाची हिरोईन होती तन्वी कोलते. सिनेमाची हिरोईन, ट्रॉफी जिंकेल का हिरोईन आहे प्रश्न. मला असं वाटतं तन्वी कोलते यार खरंच मेकर्सची चॉईस. तन्वी कोलते ट्रॉफी उचलू शकते, नाही तर राकेश बापट ट्रॉफी उचलेल. काय वाटतं की बिग बॉस गेम पलटता, दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार, तर नशीब कोणाचं बदलणार, राकेश की तन्वी? तिसरंच जिंकायचं अनुश्री. काय वाटतं? आणि मी तुम्हाला सांगते एकदम विशाल किंवा अनुश्री या दोघांचे हात काय रितेश देशमुखच्या हातात राहणार नाही. ते राहतील एका बाजूला तन्वी, एका बाजूला एकदम विशाल, नाही तर अनुश्री, नाही तर एका बाजूला राकेश, एका बाजूला विशाल किंवा अनुश्री, असं काहीतरी राहणार आहे. हा एकंदरीत गणित असं राहील. पण मला वाटतं राकेशचे चान्सेस थोडे कमी, तन्वीचे चान्सेस आहे भाई. तिची जर्नी व्हिडिओसुद्धा सगळ्यात मोठी होती. लेट मी टेल यू, विशालपेक्षा पण मोठी जर्नी व्हिडिओ ही तन्वी कोलतेची होती.
जर विशालची 17 मिनटं होती ना तर तन्वी कोलतेची जवळजवळ 19 मिनटं आहे. 18 मिनटं 51 सेकंड, 51 का 52 सेकंड असं काहीतरी समथिंग आहे. तर तब्बल 19 मिनटाची जर्नी व्हिडिओ ती तन्वी कोलतेची होती आणि विशालची 17 मिनटाची आणि वरती काही सेकंद. तर तुम्हीच विचार करा, तन्वी कोलतेला यार दिसतो यार मेकर्सचा सपोर्ट. मला असं वाटतं मेकर्सने सपोर्ट कमी जरी दाखवला असता ना तरी तन्वी खरंच भारी गेम खेळत होती आणि ती तिच्या जीवावर इथपर्यंत आली असती यार. खेळू द्यायचं की बिग बॉस. मग तुम्ही ब्लॉकबस्टर सिनेमा दाखवला सगळं. सिनेमाची हिरोईन आहे ह्या तन्वी कोलते. पहिल्या वीकमध्ये तंटा क्वीन हा टॅग मिळाला. तुम्ही अरे त्याच्यामध्ये ना तुम्हाला माहिती का, याच्यामध्ये मी तर 4-5 मिनटाचं ना भाऊचं धक्क्याचंच दाखवलं. ते कौतुक, ते तुम्हाला मी तंटा क्वीन घोषित करतो, नंतर एकदम तारीफ, नंतर एकदम सगळ्या गोष्टी असं दाखवण्यात आलं पाहिजे माहिती का. पहिल्या वीकमध्ये तुम्ही तंटा क्वीन हा टॅग मिळाला, मग तुम्ही कोशात गेला म्हणे. स्वप्नांची राख रांगोळी झाली तुमच्या. मग तुम्ही कोशात गेला, स्वप्नांची राख रांगोळी झाली असं वाटू लागलं. पण आम्ही हार मानली नाही. आम्ही का तुम्ही, पण आपण हार मानली नाही. आपण या राखेतून एका फिनिक्स पक्षासारखं उंच झेप घेतली म्हणे, खूप उंच झेप घेतली आणि मग सुरू झाला तन्वी बोलते सबको कोलते. तन्वी बोलते सबको कोलते हा प्रवास चालू झाला तुमचा. असं बिग बॉस म्हणालेत. कुठं गेली यार सबको कोलते. सुरुवातीला तुम्ही टोळीबरोबर होता, मग नंतर अचानक तुम्ही टोळी सोडली आणि तुमचा गेम बदलला, तुमचा गिअर बदलला, नंतर तुम्ही काटा ग्रुपमध्ये आला. हा बदल सोपा नव्हता, कारण रथी महारथीने भरलेला या घरात स्वतःला सिद्ध करायचं होतं. नवीन नाती जोडली तुम्ही. सर्वांना आक्रमक वाटणारी तन्वी किती हळवी आहे हे दिसलं. नंतर याची पोच पावती खुद्द प्रभूंच्या आईने दिली. वाह प्रभू, अरे ते बिचारे ते प्रभू त्या जर्नी व्हिडिओ त्या प्रभूला 1-1.25 मिनटच दाखवलं आहे. रेवा 1 सेकंड बी दिसली नाही बाई, झलकच नाही रेवाची तन्वी कोलतेच्या प्रवासात. किती साथ दिली प्रभू गेल्यावर रेवानी, किती ऐकलं तिने तन्वी कोलतेला प्रभू बनून, काहीच नाही दाखवलं. कमाले. आता बघू राकेश बापटच्या जर्नी व्हिडिओमध्ये रेवा दिसते काय, कारण रेवा बसली बाई राकेश बरोबर. बघूया आता उद्या काय होतं. तर इकडं बाई रेवाला दाखवलंच नाही तन्वीच्या जर्नी व्हिडिओ. बरं का, मी शॉक होते. रेवा नाही, दिव्या तर नाहीच नाही, ठीक आहे. पण सोनालीची एकच झलक, ती सोनाली राऊतची. बाई ते सोनाली राऊतनी बाहेर जाऊन एवढं काय बोलली आहे बिग बॉसच्या विरुद्ध. काय तर म्हणे उंदरणे म्हणे मांजरासारख्या घुशी म्हणे घरात घुशी, त्या ग्रॉसरीमध्ये अशा उड्या मारत राहतात. थै ग्रॉसरीमध्ये उंदरं उड्या मारतं म्हणे, म्हणजे घुशी उड्या मारतं म्हणे. म्हणे ते काय फर्निचर सरकवलं तर त्याच्या खाली ते ग्ल्यू पॅड नसतं का ते ठेवले होते म्हणे, ते पाली चिटकायला सगळं पाली काय असतं अजून ते उंदरं. यार घुशीसारखे उंदरं असेल ते ग्लू स्टिक एवढीच राहते, ते तर ग्लू स्टिक घेऊन पळलं असं माझा अंदाज आहे. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, आपण याच्या अंदाज येण्यानंतर आपण तन्वीबद्दल बोलू आता बरं का. तर हे सगळं बोलली पाहिजे सोनाली राऊतची एकच झलक दिसली मला नॉमिनेटची, बस लगेच गायब. तर ह्या गोष्टी दिसल्या पाहिजे. याची तुम्ही हवे आहात याची पोचपावती कोणी दिली? खुद्द प्रभूच्या आईंनी दिली. आपलं खास नातं राहिलं किचनशी. नंतर तुम्ही त्यांना प्रभूच्या आईंना साडी दिली याचाही उल्लेख करण्यात आला. येस, नंतर तुमचं खास नातं राहिलं किचनशी. सर्वांना गरमागरम जेवण करून तुम्ही कुठं गेलं जेवण करून वाढलत. नेहमी किचनचा ताबा घेतला तुम्ही. सगळे जेव्हा ड्युटी करायला म्हणजे नाटकं करत होते असं बिग बॉसचं म्हणणं आहे,
तेव्हा तुम्ही इमानदारीने आपली ड्युटी केली आणि तुम्ही किचनचा ताबा घेतला आणि तन्वी कोलते ठरल्या किचन क्वीन तन्वी कोलते. येस, तन्वी कोलते द किचन क्वीन. अजून लय किताब द्यायचे आपल्याला, हे तर काहीच नाही. किचन क्वीन. किचन क्वीन आहे ना, शिल्पा शिंदे झाली होती बाई. बिग बॉस हिंदी सीझन 11मध्ये ट्रॉफी बी घेऊन गेली होती क्वीन. ही क्वीन जाईल का किचन क्वीन ट्रॉफी घेऊन? काय वाटतं? तर टास्क असो किंवा काही असो, हा खेळ तुम्ही मनापासून जगलात. ज्यांना प्रेम द्यायचं त्यांना प्रेम दिलं, ज्यांच्याशी दुश्मनी केली त्यांच्याशी आज त्यागत दुश्मनी निभावली. वा वा वा. बिग बॉस 6च्या बहुचर्चित सदस्य ठरले आहे द तन्वी कोलते, सोशल मीडिया क्वीन. बिग बॉसची सगळ्यात मोठा चर्चित चेहरा तन्वी कोलते. अब बोलो क्या बोलते तुम, असं मी म्हणते. असं तर हे बिग बॉसनी बाई नाद करून टाकलाय तन्वीचा एकदम. म्हणजे विषयच नाही ठेवला तन्वी पुढं कोणीच नाही. आता मला येणं बघायचं उद्या राकेशबद्दल काय होतं ते. जेंटलमॅन राकेश बापट, बघूया काय होतं. पण एक सांगू का, राकेश बापट आहे ना, मला आवडला आहे. त्याचे एक 2-4 गोष्टी ठेवल्यानंतर तो रागामध्ये त्याला राग खूप येतो यार. म्हणजे ठीक आहे येतो राग, पण त्याने ते बिग बॉसची प्रॉपर्टी तोडणं असेल, टास्क रद्द करणं असेल, बऱ्याच काही गोष्टी अशा, तर त्या मला थोड्याशा खटकल्या. बाकी तो चांगला खेळला. नंतर त्याला गुडघ्याची दुखापत झाली, ठीक आहे, ते त्याच्यासाठी एक मायनस पॉईंट ठरला, म्हणून त्याला टास्क वगैरे खेळताच नाही आले. त्याच्यामुळे तो थोडासा डाऊनला गेला. पण त्याला ती गुडघ्याची इंजरी असते, तर मी नक्कीच चांगला खेळला असता, तर खेळला असता तो. मलाच वाटतं तो टास्क भारी खेळायचा. म्हणजे डायरेक्ट गाजरं उचलून आहे ना, गाजरा जमा करतो विशाल, ठीक आहे, गाजरं डायरेक्ट बिग बॉसच्या घराच्या बाहेर फेकून विषय संपला. जाय गाजर घेऊन ये, संपला विषय. टास्क रद्द, तू तुझ्या घरी, मी माझ्या बेडमध्ये, असं या गोष्टी करायचा राकेश बापट. टास्क रद्द करायचा, या गोष्टी आवडत नव्हत्या मला थोड्या. टास्क रद्द करणे ते काय माहिती का, त्यांनी ते मान्य केलं आहे की ना ती माझी स्ट्रॅटेजी होती टास्क रद्द करणे. कारण विशाल जो आहे ना ताकदीने गेम जिंकत होता आणि मला आहे ना तो ताकदीने त्याने जिंकलेला त्या गेम त्याला हरवायचा होता. त्याच्यामुळं तो जो आहे ना, तो जो काही पण असेल तो गाजर वगैरे काय असेल ते, म्हणून त्यांनी ते फेकून दिलं होतं. का जाय बाबा, तुला ताकद दाखवतो ना, घे मग, असं या गोष्टी. अशामुळे राकेश जो आहे ना टास्क रद्द करायचा असं तो बोलला आहे. ठीक आहे. मग आक्रमकपणामुळे ठरला तंटा क्वीन, असं बिग बॉसमध्ये चालू आहे. तन्वीचं कौतुक संपलं नाही. तुम्हाला काय वाटतं राकेश बापट ना, राकेश बापटचं उद्या आहे. पहिले तन्वीला ऐका तुम्ही. 2-2 पाने बे, आत्ता शिक 1 पान संपलं, 1 पान पूर्ण बाकी आहे. तर आक्रमकपणामुळे तंटा क्वीन तुम्ही झालात. मग तुम्ही गिअर बदललात आणि मग ठरलात टास्क क्वीन. अनेक रेकॉर्ड केले तुम्ही. सलग 50 दिवस नॉमिनेट न होण्याचा रेकॉर्ड. ग खतरनाक. तर मी हेच म्हणाल यार, 50 दिवस यांनी म्हणजे बघा ना, तिला नॉमिनेटच नाही केलं यार कंटेस्टंट. विशाल काय करता, विशालची तर दुश्मन होती ना, दुश्मनाला नॉमिनेट करत नव्हता का विशाल? तर या सगळ्या गोष्टी होत्या. तर नॉमिनेट न होण्याचा रेकॉर्ड, सर्वात कमी नॉमिनेट होण्याचा रेकॉर्ड, ओ माय गॉड. 2 वेळा कॅप्टन होण्याचा रेकॉर्ड, ओ माय गॉड. किचन क्वीन, तंटा क्वीन, टास्क क्वीन, काय नॉमिनेट न होण्याची क्वीन, नॉमिनेट काय अजून ते सगळं. म्हणजे एवढे रेकॉर्ड केले तिने. बाबा घाम फुटला माझ्या डोक्यात. घाम आला डोक्याला, मुंग्या आल्या माझ्या. ठीक आहे. आणि बघूया काय म्हणे. थांब, अजून क्वीन टायटल आहे. अजून तिकीट टू फिनाले 6 मिनटं 21 सेकंड मिळवायचा रेकॉर्ड तुम्ही केला आणि तुम्ही ठरलाय तिकीट टू फिनालेचा रेकॉर्ड क्वीन. वा 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 वा. अजून कोणत्या क्वीन राहिलेल्या आहे आठवा. किचन क्वीन, डायनिंग रूम क्वीन, गार्डन क्वीन, बेडरूम काय बेडरूम साफ करायची क्वीन वगैरे समजून घ्या. अजून कसले क्वीन राहिली.
अजून ज्या क्वीन लावायच्या तुम्ही लावून घ्या बाई. तर एवढे क्वीन बनवून टाकलं डायरेक्ट तिला. तंटा क्वीन, टास्क क्वीन, किचन क्वीन. आपण ठरलं आहे क्वीन ऑफ बिग बॉस सीझन 6. ओ माय गॉड. अँड द विनर इज तन्वी कोलते. ये असं असं होईल. बघूया क्वीन ऑफ कोलतेचा प्रवास. चला मी तुम्हाला प्रवास सांगते आता. किती मिनिटात सांगितलं ना मी मग तुम्हाला. मला वाटतं कुठे गेली तन्वी. विशालचा 17 मिनिटं 24 सेकंड होता. 18 मिनिटं 51 सेकंडचा तन्वी द क्वीनची जर्नी. तन्वी द क्वीनची जर्नी होती बाई. विचारा प्रभूला 1.25 मिनटं त्याला जरा स्थान दिलं त्याला त्याच्यात. बाकीचे होते मस्त. प्रभू तन्वीचा बॉन्ड दाखवण्यात आला. कॅप्टन झाली बाई. मग ती काटा ग्रुपची एकी वगैरे ते दाखवलं. मग तन्वी कोलते ब्रँड राहणार असं ती म्हणते. मग नंतर तन्वी म्हणते बिग बॉस थँक्यू तुम्ही मला ही संधी दिली. माझं इतकं म्हणजे माझ्यावर इतके प्रेम करताय सगळेजण. वा 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 असं ती म्हणते. मला गर्दी, फेम, टाळ्या खूप हव्या होत्या. वा वा भेटल्या. पहिल्या काय यार पहिल्या पावलात इथे मी पहिले मी घरात आले तर इथं मिलियनवाले होते आणि मी ठरली 60,000 वाली. माझं कुठं निभावणार. पण मी हातपाय मी विचार केला हातपाय मारावे लागले तर चालेल. काही हो मी टास्क खेळल, मी गेम खेळल आणि मी या सगळ्यांना मागे टाकून पुढं जाईल असं म्हणली ती. आणि ते मी केलं. वा वा. बिग बॉस म्हणताय तुम्ही. नेहमी म्हणतात आपले पप्पा नाही आहे, पण लक्षात ठेवा आपले बीबी आहेत. असं म्हणताय बिग बॉस शेवटी एवढंच सांगताय तन्वी कोलते हा ब्रँड आहे, राहील आणि कायम राहणार. वा बिग बॉस वा क्या बात आहे. हे बघा तन्वी छान गेम खेळली. मी हे पहिले पण बोलली. खरंच तिचे टास्क खूप छान होते. मी हे सिरियसली बोलते. इट्स नॉट जोक बिलकुल नाही. खरंच छान खेळली तन्वी कोलते. नो डाऊट अबाउट इट. बट बिग बॉसचा जो अति फेवर झाला आहे ना त्यामुळे लोकांच्या मनात त्या गोष्टी आल्या आणि त्यांना म्हटलं अरे हे काय यार दरवेळेस एकालाच टार्गेट. हिची पण तर चुकी होती या वीकमध्ये. हिला का बोललं जात नाही. तर तन्वीच्या चुका न दाखवणं, विशाल आणि त्यांच्या चुका ज्या आहे अधोरेखित करून दाखवणं, यामुळेच या गोष्टी ज्या आहे ना एवढ्या ह्या झाल्या आहे. बायसनेस जो आहे ना तो खूप जास्त आला मला असं वाटतं. नाही तर तन्वी कोलते खरंच भारी प्लेअर आहे. छान खेळली ती. आणि शेवटी तिने तो तिचा फेकनेस जो आहे ना तो दाखवला. मी हेच म्हणत ती काही खेळली असेल, ती फेक पण खेळली, चला तिने ॲक्टिंग पण केली. हे असे आरोप ना बिग बॉस हिंदीमध्ये आत्ता गौरव खन्नावर पण लागले होते का त्यांनी 100 दिवस ॲक्टिंग केली. अमाल मलिक म्हणत होता तो ॲक्टिंग करतोय वगैरे. तर सलमान खान बोलले होते का ते गेम खेळताय ठीक आहे. सलमान खाननी बोलले ते शेवटचा विकेटचा वार होता अजून मी लक्षात आहे माझ्या. सलमान खान बोलले ते की गौरव खन्ना तुम्ही जर असे आहात, अशी पर्सनॅलिटी आहात तर तुम्ही बेस्ट आहात. पण जर तुम्ही इथं ॲक्टिंग पण करत आहात ना तर तुमच्यापेक्षा बेस्ट ॲक्टर नाही. सिम्पल. आणि तो ॲक्टिंग करून जसं लोकांनी इल्जाम लावले, आरोप लावले, ॲक्टिंग करून जिंकला की तो. लोक बोलत राहिले गप बसले. जास्त करून कोण बोलत होतं? फरहाना भटचे फॅन आणि अमाल मलिकचे फॅन जास्त उचलून धरलं होतं का गौरव खन्ना ॲक्टिंग करतो त्याला म्हणजे नाही जिंकवलं पाहिजे. खूप जण हे बोलत असताना दिसले आपल्याला. तर तन्वी कोलतेला पण आपण हेच म्हणतोय की ॲक्टिंग करते, फेक करते वगैरे, पण ती जिंकू पण शकते. हे पण एक लक्षात ठेवा तुम्ही. जसं मी बोलली गौरव खन्नावरती आरोप लागले होते. तुम्ही आत्ता पण जा गौरव खन्नाचा एखादा व्हिडिओ उघडा, इंस्टावर असेल, यूट्यूबवर असेल, त्याच्या खाली कमेंट वाचा. कोणता ना कोणता फरहानाचा जो सपोर्टर असेल तो काही ना काही म्हणेलच की ॲक्टिंग करत इथपर्यंत आला किंवा मग ॲक्टिंग करून ट्रॉफी जिंकली. लई बऱ्याच गोष्टी अशा बोलल्या जातात माहिती आहे का.
पण ते काही असो, एक होतं की तन्वी जी ना ती खेळली बाई काही ना काही, ती टास्क खेळत होती, सगळं खेळत होती. मला सांगा काटा ग्रुपमध्ये तन्वीनंतर कोणी टास्क भारी खेळले? कोणी टास्क खेळले? तन्वी एकटीच जी ना किती टास्क खेळणार होती, ती किती तिच्या खांद्यावर घेऊन जाणार होती. राकेशला इंजरी होती, तो खेळू शकत नव्हता. दीपाली एवढं दमखम लावून खेळत नव्हती. प्रभू तर एवढूच आहे, तो काय टास्क खेळणार होता. तर तन्वीवर ह्या गोष्टी सगळ्या येऊन पडायच्या, पण ती तरी पण टास्क छान खेळायची, आपण बघेले. नंतर तन्वी म्हणते मी बाहेर घडी घडीला सांगेल की तन्वी कोलते ब्रँड बनलाय ना, तर तो बिग बॉसमुळे बनलाय. मग तन्वी म्हणते बेंबीच्या देठापासून थँक्यू. ओ माय गॉड, बेंबीच्या देठापासून थँक्यू. ओ, मग तन्वी म्हणते बरं काय आतमध्ये येऊन तन्वी थोडीशी मला वाटतं ती स्ट्रक झाली होती. तन्वी मला वाटतं ती शॉक झाली होती थोडीशी, यार एवढं काही दाखवलं, मी एवढं काही घरात केलं वगैरे वगैरे असतं ना यार, शॉक होतं स्वतःला बघून नाही का. तर तन्वी म्हणते मी टी व्हीवर किती छान दिसते वा. मला वाटतं हिची सिरियल पण होती ना काहीतरी, लक्ष्मी निवास समथिंग, झी मराठीवर. येस ना, बरोबर ना. तर हिने स्वतःला टी व्हीवर पाहिलं नाही का, माझा तर हा प्रश्न आहे पहिला. ठीक आहे. मग तन्वी म्हणते दादा खूप काही दाखवलं, खूप छान दाखवलं दादा, असं म्हणते. अनुश्री म्हणते विशालला, ही सुरुवातीला आली ना तेव्हा म्हणजे इथं चांगलं नाही दाखवलं वाटतं, बघितलं किती अपसेट खुशी दिसतच नाही आहे. अनुश्री तुला माहीत नाही तिच्या जर्नीत काय दाखवलं, तू जेव्हा बाहेर येऊन बघशील ना यू विल बी शॉक्ड. येस. तर ती म्हणते अनुश्री मला वाटतं तिला आहे ना शेरणी बिरणी ना तर टॅग जो मला दिला ना तर तिला हवा होता, तिला काही टॅग नाही दिला वाटतं, असं ती म्हणते. अनुश्री म्हणते मग तन्वीला आली. मग अनुश्री लगेच एक टोमणा मारायला लगेच येते, अशी चिमटी बारीक चिमटी काढून ते पटकन ते म्हणतात ना ते करायला आली तन्वी इथं. तन्वी आली इथं, सॉरी तन्वी नाही अनुश्री आली इथं. आणि अनुश्री म्हणते अगं मला ना ते शेरणी बिरणी काय ते दिलं होतं म्हणे, आणि म्हणजे दिलं मला वाटलं चालू चिपकू फेक वगैरे असं काही देतील, पण असं काही दिलं नाही, मला शेरणी दिलं म्हणे. शेरणी म्हणजे ती मला वाटतं ते तन्वीला टोमणी बिमणी मारत होती का काय, मला असं वाटत होतं का तिला ते जळवत वगैरे होती, असं काहीतरी दिसत होतं. म्हणे कदाचित बिग बॉसला काहीतरी इन्स्पिरेशनल सापडलं असं ती म्हणते. मग इकडं अनुश्री म्हणते तन्वीला कोणी विचारलं ना की बॉर्न कुठे झालं आहे, तर बिग बॉस मराठीच्या घरात झाला सांग. मग तन्वीनी पण तिचं ते बाबांचं उदाहरण दिलं की तुम्हाला पप्पा नाही ना, मग काही हरकत नाही, मग बिग बॉस आहे असं ती बोलली. आणि मग त्याच्यानंतर चालू झाली द वन अँड ओनली राकेशचा प्रवास. येस. तर सुरुवातीला काय बोलले, उद्या डायरेक्ट जर्नीच चालू होईल मला वाटतं. तर काय बोलले बिग बॉस राकेशबद्दल, चला सांगूया, चला ऐका तुम्ही. मनोरंजन क्षेत्रात 25 वर्षाचा यशस्वी प्रवास, तुंबीनपासून केली सुरुवात. अरे तुंबीन किती वेळा हे तुंबीन यार. तुंबीन जिया जाय कैसे कैसे जिया जाय तुंबीन सदियों से लय जाऊ दे, जास्त लांबा होऊन जाईल रिव्ह्यू नाही का, आणि तुम्ही पण बोर व्हाल यार. तुम्ही म्हणाल हे काय रात्रीचं रिकामं चालू करून दिलं हिने. तर ते तुंबीनचं गाणं होतं. तुम्ही ऐकले का तुंबीनची गाणी? तर इकडं अभिनेता, कलाकार, शायर, मूर्तिकार आला, त्याचं नाव होतं राकेश पद्माकर बापट असं म्हणता येते. हिंदी क्षेत्रात भाई पाय रोवून उभे होते. नंतर आईच्या इच्छेखातर मराठीत आला. ओ माय गॉड, आईच्या इच्छेखातर मराठीत आला आणि द जेंटलमॅन राकेश बापट झाला. बिग बॉस हिंदीचा तर अनुभव होताच, पण आपली सुरुवातीला पावलं घट्ट रोवायला जरा वेळच लागला. नंतर आपली सुरुवात स्लो झाली, नंतर तुम्ही बॅकफुटवरच गेला. नंतर आरोप झाला तेव्हा तुम्ही चवताळून उठला म्हणे. चवताळून तो नाही का आरोप झाला, तुम्हाला माहिती असेल. मग नंतर तुमची गाडी तिथून सुसाट्य वेगाने पळू लागली. नंतर वैयक्तिक हल्ले पण झाले. मग खेळापेक्षा महत्त्वाची माणुसकी लोकांना आणि सच्चा माणूस दिसला. ओ माय गॉड. काय वाटतं
राकेश बापट जिंकेल का? बिग बॉस सीझन 6चा विजेता बनेल का? लोकांना सच्चा माणूस दिसला. सच्च्या माणसाने बाई नाती जपली. क्युओसमध्ये पण नात्यांचे पूल बांधणारे द जेंटलमॅन राकेश बापट. टास्क रद्द का करता त्याचं कारण दिलं. विरोधकांना हावी न होऊ देण्याची स्ट्रॅटेजी होती. ओ माय गॉड. मला वाटलं की त्यांच्याकडं खूप ताकद आहे, मग काहीतरी डोकं लावून त्या टास्क रद्द करायचं, जिंकून द्यायचं. तत्वांना प्राधान्य दिलं म्हणून या खेळाचे तुम्ही बाजीगर ठरला. हार के जीतने वाले को बाजीगर के कहते. क्या लगता है तुम्हें ये हार कर भी जीत जाएगा क्या बिग बॉस सीझन 6 की ट्रॉफी? प्रेक्षकांनी रिअलला आणि रीलला पण प्रेम दिलं. ओके. बिग बॉस म्हणताय ना दिखावा ना घमंड. ऐका बाई, शायरी ऐका बिग बॉसची. ना दिखावा ना घमंड, बस सादगी का नाम है, सादगी का नाम है. जेंटलमैन वो जिसका कर्म है उसकी पहचान है. वाह बिग बॉस वाह, क्या शायरी बिग बॉस. तर आणि या टप्प्यावर बिग बॉसचा एपिसोड जो आहे ना, इथं दी एंड झालेला आहे. यस, बिग बॉसचा उद्या राकेशचा प्रवास बघायला मिळणार आहे. आणि घरामध्ये सूरज, मेघा धाडे, बिग बॉस 1च्या विनर, पुष्कर जोग वगैरे सगळे येणार आहेत. बघूया कोण कोण येतं आहे. सगळे येणार आहे भाई. तर तुमचे जे फेवरेट आहे, आता उद्या थोडंसं एन्जॉयमेंट, राकेशच्या जर्नीनंतर हे सगळे आपल्याला बघायला मिळतील. तर हा होता बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 96चा रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, विशालची जर्नी आवडली का तन्वीची जर्नी आवडली सांगा. राकेशबद्दल तर उद्या बोलूया आपण, पण आता सध्या आज जर्नी बघितली तुम्ही, तन्वीची जर्नी बेस्ट होती का विशालची जर्नी बेस्ट होती? मला विशालची आवडली आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या स्ट्रॅटेजीज वगैरे दाखवल्यात. पण तन्वीची पण आवडली यार, तन्वीची इतकी वाईट नव्हती मला. तन्वीची पण, मला दोघांची जर्नी आवडली. पण तुम्हाला कोणाची आवडली मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तन्वी माहिती का, मी तुम्हाला जसं म्हणलं शेवटच्या वीकमध्येच माती खाल्ली, नाही तर तन्वी खरोखर विनर होती. आणि अजूनही विनरचे चान्सेस आहे चान्सेस पूर्ण नाही गेलेत अजून. कारण सोशल मीडियावर चर्चा होती. तुम्ही काय म्हणताय कलर्सवर जाऊन तुम्ही म्हणताय ना ऑडियन्स सगळे का कोणालाही ट्रॉफी द्या पण तन्वीला देऊ नका. तन्वीची चर्चा चालली, मग बरोबर चालली तन्वीची चर्चा सोशल मीडियावर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा चालू आहे. पण त्याबद्दल तुमचं काय म्हणणं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि उद्या बोलूया आपण राकेश बापटच्या जर्नीबद्दल आणि सूरज आणि त्यांनी तिथे काय फन काय केलं ते बोलू आपण उद्या. तर गुड नाईट, टेक केअर, बाय बाय आणि शुभरात्री. आणि वोटिंग ट्रेंड यार मी वेगळा व्हिडिओ नाही आणत. चला वोटिंग ट्रेंड आत्ताच ऐकून घ्या तुम्ही काय काय. तेच आहे दुपारचेच आहे. नंबर 1वर अनुश्री, नंबर 2वर विशाल, नंबर 3वर तन्वी, नंबर 4वर राकेश आणि नंबर 5वर दीपाली. हेच आहे. उद्या आपण आहे ना नवीन काय फेरबदल होता का बघू. आणि फेरबदल झाले तर घेऊन येते मी वोटिंग ट्रेंड उद्या. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय.